नाही, पण त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय की आमच्या खुर्च्या बदलत राहतात, त्यामुळे 2 खुर्च्या बदलल्या, 3री खुर्ची बदलणार. बदलेल ना बदलेल. उपमुख्यमंत्री पदही बदलून पुढे ते पद बदलेल असं स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं. संतोष देशमुख हत्याकांडाच्या बाबतीमध्ये मात्र आपली प्रतिक्रिया आत्ताच्या घडीला आजच्या दिवशी आलेली नाहीये, म्हणून विचारते की कुठेतरी असं दिसून येत आहे की वाल्मिक कराड हाच पहिला आरोपी आहे या सगळ्या प्रकरणातला, आणि आता कुठेतरी सीआयडीने सुद्धा मानलं आहे. नाही, हे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक अण्णा कराड होत असल्याचं, म्हणजे पहिला आरोपी हे कालपासून सिद्ध झालेलं आहे आणि पुढची कारवाई पोलीस करतच आहेत. पण एक आरोपी मला वाटते जात मुचुलक्यावर, त्यातला जो आरोपी होता त्याला आज जामीन मिळाला. आणि आमच्या या अधिवेशनात सुद्धा मग सूर्यवंशी परभणीचे जो एक व्यक्ती परभणीच्या दुर्दैवानं त्याचा मृत्यू पोलीस कस्टडीमध्ये झाला, त्यांचं प्रकरण असेल किंवा मस्साजोगचे संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल, ही प्रकरणं सुद्धा आम्ही तितकीच लावून धरणार. महापुरुषांच्या अवमानाच्या बाबतीतली प्रकरणं सुद्धा आम्ही तितकीच लावून धरणार. आणि सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे की सरकार यावर योग्य तो न्याय सर्वांना देईल. धन्यवाद.